Hello student, class 4 part 1 chapter 1 geometrical figure त्यातील अँगल हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत। इयत्ता 4 सेमी इंग्लिश मधील चॅप्टर 1 जिओमेट्रिकल फिगर अँगल ANGLES अँगल अँगल म्हणजे कोन। We see angle between the ground and the slide. आता इथे आपल्याला काही पिक्चर दिसत आहेत, त्याचे निरीक्षण करून आपण इथे कुठे अँगल झाले आहेत ते पाहायचे आहे। We see angle between the ground and the slide. इथे आपल्याला ग्राउंडवर आपण पाहतो ग्राउंड आणि स्लाइड यांच्यामध्ये अँगल तयार झालेला आहे आणि तो अँगल आपल्याला रेड लाइन मध्ये दाखवला आहे। इकडे पण एक रेड लाइन मध्ये आपल्याला अँगल शो केला आहे। द लॅडर मेक एन अँगल विथ द ग्राउंड। आता इथे सुद्धा ग्राउंड आणि लॅडर यामध्ये अँगल तयार झाला आहे। तसेच वी सी अँगल बिटवीन द ट्री ट्रंक अँड इट्स ब्रँचेस। इथे सुद्धा झाडाच्या ट्रंक आणि ब्रँचेस फांद्या यामध्ये अँगल तयार झाले आहेत। देयर इज एन अँगल बिटवीन द इलेक्ट्रिकल पोल द ग्राउंड। इथे आपल्याला एक इलेक्ट्रिकल पोल दिसत आहे आणि ग्राउंड यामध्ये इथे अँगल तयार झालेला आपण पाहतो। व्हेरेवर वी सी टू लाइन मीटिंग देयर इज एन अँगल। म्हणजे आपण आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी असे अँगल आपल्याला पाहायला मिळतात। कलेक्ट सम पिक्चर इन विच यू कॅन सी अँगल। असेच काही अँगल जर तुमच्या सभोवताली तुम्हाला दिसत असतील तर त्याचे चित्र किंवा पिक्चर कलेक्ट करा। मेक दोज अँगल यूजिंग अ पेन्सिल। आणि जिथे जिथे अँगल तयार झाले आहेत तिथे काय करा, पेन्सिलने मार्किंग करा। लुक ॲट द अँगल दॅट कॅन बी मेड ॲट युअर एल्बो। आता इथे पहा, या मुलाच्या एल्बो मध्ये सुद्धा अँगल तयार झालेला आहे किंवा या मुलीच्या हातामध्ये सुद्धा अँगल तयार झालेला आहे। अशा प्रकारे अँगल आपण आपल्या लुक ॲट द अँगल दॅट कॅन बी मेड ॲट युअर एल्बो। आपण आपल्या एल्बोच्या एल्बो मध्ये सुद्धा अँगल तयार करून पाहू शकतो। आता नेक्स्ट पेजवर पाहू। ते पहा, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्टस अँगल। म्हणजे अँगलचे 3 प्रकार असतात। एक राईट अँगल, 2 ॲक्यूट अँगल आणि ऑप्टस अँगल असे अँगलचे 3 प्रकार असतात। इथे एक आपल्याला विंडो दाखवली आहे आणि त्यामध्ये रेड लाईननी ह्या कोपऱ्यामध्ये अँगल दाखवला आहे। हा अँगल राईट अँगल आहे। म्हणजे स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन वरून स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन जर स्ट्रेट जोडत असतील तर त्यामध्ये राईट अँगल तयार होतो। We see a right angle between two adjoining sides of a window. या विंडोच्या ज्या adjoining sides आहेत, ह्या 2 साइड आहेत, त्यामध्ये इथे जॉइन तयार झाला आहे, तो राईट अँगल आहे। Two adjacent sides of a book make a right angle. हे जे पुस्तक आहे यामध्ये सुद्धा 2 साइड आहेत, त्यामध्ये राईट अँगल तयार झालेला आहे। इन अ क्लॉक, इथे 2 वॉच दाखवले आहेत आणि यामध्ये सुद्धा किती 3 वाजले आहेत। जेव्हा मिनिट काटा 12 वर असतो आणि तास काटा 3 वर असतो त्यामध्ये राईट अँगल तयार होतो। तास काटा 9 वर आणि मिनिट काटा 12 वर असतो तेव्हा सुद्धा राईट अँगल तयार होतो। इन अ क्लॉक ॲट 3 o'clock अँड 9 o'clock the minute hand and the hour hand are at right angle to each other. म्हणजे जेव्हा 3 वाजलेले असते आणि 9 वाजलेले असतात तेव्हा घड्याळामध्ये राईट अँगल तयार होतो। आता इथे आपल्याला शिजरचं चित्र दिसत आहे। यामध्ये राईट अँगल तयार झाला आहे। तसेच इथे एक दुसरी शिजर आहे, यामध्ये राईट अँगल पेक्षा लहान अँगल तयार झाला आहे आणि 3 नंबरच्या शिजरमध्ये राईट अँगल पेक्षा मोठा अँगल तयार झाला आहे।
म्हणजे अँगलचे 3 प्रकार पडतात. असा सरळ जो अँगल तयार होतो त्याला आपण राईट अँगल असे म्हणतो. RIGHT राईट अँगल. आणि या राईट अँगलपेक्षा लहान म्हणजेच असा किंवा असा किंवा असा राईट अँगलपेक्षा लहान जो अँगल तयार होतो त्याला आपण ॲक्यूट अँगल असे म्हणतो. आता त्यानंतर राईट अँगलपेक्षा मोठा म्हणजेच असा आणि असा हा राईट अँगलपेक्षा मोठा. समजा हा राईट अँगल आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा म्हणजेच इथून असा जो अँगल तयार होतो त्याला आपण ऑप्टस अँगल असे म्हणतो. अशा प्रकारे अँगलचे 3 प्रकार पडतात. राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑप्टस अँगल. आता इथं सिझरमध्ये इन द पिक्चर अलॉंगसाइड देअर इज अ राईट अँगल बिटवीन द 2 ब्लेड्स ऑफ द सिझर. म्हणजे या सिझरमध्ये आपल्याला राईट अँगल दिसत आहे. इथे पण सिझर दिली आहे. यामध्ये राईट अँगलपेक्षा लहान म्हणजे an angle which is smaller than a right angle is called acute angle. म्हणजे जो अँगल राईट अँगलपेक्षा लहान असतो याला ॲक्यूट अँगल असे म्हणतात. an angle that is bigger than a right angle is called ऑप्टस अँगल. जो अँगल राईट अँगलपेक्षा मोठा असतो अशा अँगलला ऑप्टस अँगल असे म्हणतात. आता इथं घड्याळ दाखवले आहेत. यामध्ये राईट अँगल आहे व राईट अँगल, यामध्ये ॲक्यूट अँगल आणि यामध्ये ऑप्टस अँगल. आता पुढील पानावर पाहू. ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट अँगल, ॲक्यूट अँगल और ऑप्टस अँगल इन द बॉक्स बिलो इच फिगर. आता हे पिक्चर आहेत, फिगर दिले आहेत, त्याचे निरीक्षण करून आपल्याला ॲक्यूट अँगल, ऑप्टस अँगल आणि राईट अँगल लिहायचे आहेत. आता इथे लिहिले आहेत. हा आहे ॲक्यूट अँगल म्हणजे राईट अँगलपेक्षा लहान आहे. ॲक्यूट अँगल हा स्ट्रेट जोडलेला आहे म्हणजे हा राईट अँगलपेक्षा मोठा आहे. ऑप्टस अँगल हा पण राईट अँगलपेक्षा मोठा आहे. ऑप्टस अँगल आणि हा ॲक्यूट अँगल. खाली पहा. मेक राईट अँगल बाय जॉईनिंग द डॉट्स इन द बॉक्स बिलो. आता खाली काही डॉट्स दिले आहेत, ते जॉईनिंग करून आपल्याला अँगल तयार करायचे आहेत. राईट अँगल तयार करायचे आहेत. हा डॉट आणि हा डॉट इथे जोडल्यावर राईट अँगल तयार होतो. हा डॉट आणि हा डॉट सरळ जोडल्यावर राईट अँगल तयार होतात. स्ट्रेट लाईन किंवा हा डॉट स्ट्रेट जोडल्यावर राईट अँगल तयार होतात. तसेच मेक ॲक्यूट अँगल बाय जॉईनिंग द डॉट्स. आता इथे आपल्याला ॲक्यूट अँगल तयार करायचे आहेत असेच डॉट्स जोडून. हा पहा, हा ॲक्यूट अँगल तयार झाला. ॲक्यूट अँगल असे आपण ॲक्यूट अँगल तयार करू शकतो. मेक ऑप्टस अँगल बाय जॉईनिंग द डॉट्स. हे डॉट्स जॉईन करून आपल्याला ऑप्टस अँगल तयार करायचे आहेत म्हणजेच राईट अँगलपेक्षा मोठे. इथे अशा प्रकारे आपण डॉट जॉईन करून ऑप्टस अँगल तयार पाहू शकतो. आता नेक्स्ट, मेक राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑप्टस अँगल ॲट युअर एल्बो. शो दिस अँगल टू युअर फ्रेंड्स अँड चेक दिअर्स. म्हणजे तुमच्या हाताचा जो एल्बो आहे यामध्ये तुम्ही अँगल तयार करून तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना दाखवू शकता. कोणत्या प्रकारचे? तिन्ही प्रकारचे अँगल आपण हाताच्या साहाय्याने दाखवू शकतो. चेक इज दिस ट्रू. आता द अँगल अँड इलेक्ट्रिकल पोल मेक्स विथ द ग्राउंड इज अ राईट अँगल. आता यामध्ये इलेक्ट्रिकल पोल आणि ग्राउंड यांच्यामध्ये आपल्याला, आपण आधी पिक्चर पाहिले आहेत त्यामध्ये आपल्याला कोणता अँगल दाखवला आहे? मेक विथ दिस ग्राउंड अँड राईट अँगल. हे विधान बरोबर आहे. द स्लाइड मेक्स वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑप्टस अँगल विथ द ग्राउंड. आता यापूर्वी आपण स्लाइड आणि ग्राउंड यांच्यामध्ये अँगल पाहिले आहेत, तर तिथे ॲक्यूट अँगल आणि ऑप्टस अँगल असे
दोन्ही अँगल तयार होतात. हे पण विधान बरोबर आहे. सेंटेन्स आहे द लॅडर मेक वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑप्टस अँगल विथ द ऑल. म्हणजे भिंत आणि लॅडर याच्यामध्ये एक ऑप्टस अँगल आणि एक ॲक्यूट अँगल तयार झाला आहे. परंतु आपल्याला लॅडर आणि विथ द लॅडर याच्यामध्ये आपल्याला फक्त ॲक्यूट अँगल तयार झालेला आहे आणि ऑल आणि याच्यामध्ये राईट अँगल दिसत आहे. त्यामुळे इथे ऑप्टस अँगल तयार झालेला नाही आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे, रॉंग आहे. द अँगल बिटवीन द थ्रोन ऑफ द बबूल ट्री इज ॲन ऑप्टस अँगल. बबूल ट्री म्हणजे बबूल ट्रीमध्ये आपल्याला बबूल ट्री आणि त्यांच्या थ्रोनमध्ये आपल्याला ऑप्टस अँगल पाहायला मिळतात. हे विधान बरोबर आहे. लिव्हिंग द थंब द अँगल बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग फिगर इज ॲन ॲक्यूट अँगल. लिव्हिंग द थंब म्हणजे अंगठा सोडून, म्हणजे आपला हा अंगठा सोडून हे जे दोन बोटं आहेत त्यामध्ये आपल्याला ॲक्यूट अँगल पाहायला मिळतात. म्हणजे हे विधान बरोबर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामधील अँगलचे तीन प्रकार असतात. राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑप्टस अँगल हे आपण समजावून घेतले आहेत. राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑप्टस अँगल. राईट अँगल पेक्षा ॲक्यूट अँगल लहान असतो आणि ऑप्टस अँगल मोठा असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पुढील जे टॉपिक आहे सर्कल हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.